औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय आखाडा। औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या होणार। प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे, त्याच्यामुळे ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे। खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद पेटलाय। एवढंच नाही तर या वादावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दंगल उसळली आहे। त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करत औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या होण्याचा खळबळजनक दावा केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक, अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाहीये। औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे, त्याच्यामुळे ही दुसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे। आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार आहे। राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याचं संरक्षण असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यातच विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी कारसेवेचा इशारा दिला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची भूमिका घेतली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय ज्यांनी क्रूर अमानुष असा अत्याचार केला। आज छावा सिनेमा आपण पाहिला किंवा संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर संभाजी महाराजांचं शौर्य आणि औरंगजेबाचं कौर्याची जी काय परिसीमा त्यांनी गाठली होती, आणि अशा औरंग्याच्या आठवणी किंवा त्याच्या निशाणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे। राहत इंदोरीच्या शायरीचा आधार घेत नागपूर में तनाव है क्या कुछ पता तो करो, सर पर चुनाव है क्या असं म्हटलं जातंय। मात्र कुठलीही निवडणूक नसताना औरंगजेबावरून वातावरण तापवण्यामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचं गणित असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी लोकांचे संसार उद्ध्वस्त केले जात आहेत का? याबरोबरच औरंगजेबाच्या कबरीचा वाद दुसरी अयोध्या होण्या इतका तापणार का, याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।